नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर नुकताच वाचनात आलेला एक विचार. आजकाल ना अनेक नात्यांमध्ये एक विचित्र अशा मालकीची भावना दिसून येते. तो माझाच आहे, तो माझ्या शब्दाच्या बाहेर नाही, मी त्यांच्यासाठी खूप केलं आहे आणि आता म्हणून त्यानं माझं ऐकलंच पाहिजे, अशी वाक्य आपल्याला ऐकायला मिळतात. पण खरंच सांगा, हे खरंच प्रेम आहे का? प्रेम हे मोकळं असावं लागतं, स्वतःच्या विचारांनी स्वतःच्या अस्तित्वानं जगू देणारं. दुसऱ्यावर प्रेम करणं म्हणजे त्याला ताब्यात ठेवणं नव्हे, तर त्याच्या स्वातंत्र्याचा आदर करणं. आपली माणसं आपली आहेत याचा अर्थ असा नाही की त्यांनी प्रत्येक वेळी आपल्याच अपेक्षा पूर्ण कराव्यात. जर आपण कोणासाठी खूप काही केलं असेल, त्याचं मोल आपण त्याच्या स्वातंत्र्याशी गाठ मारून मागू शकतो का, ह्याचा विचार व्हायलाच हवा. ते मोल असतंच, पण ते प्रेमाचं जे स्वतःहून दिलं जातं त्यावर मालकी नसते, अपेक्षा नसतात. एखादी व्यक्ती आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवते, आपल्या सल्ल्याचा मान ठेवते, याचा अर्थ असा नाही की तिने आपल्या प्रत्येक शब्दावर चाललं पाहिजे. तिलासुद्धा विचार आहेत ना, भावना आहेत आणि त्यासुद्धा तितक्याच मोलाच्या आहेत. स्वतःच्या नात्यांमध्ये जर मालकीपेक्षा समजुतीचा हात दिला ना, तर ते नातं फुलतं, वाढतं, निस्सीम प्रेमानं भरून जातं. कोणी तुमचं ऐकत नसेल तर त्याची तक्रार करण्याची गरज नाही. त्याच्या विचारासाठी जागा ठेवायला हवी आपण. एखादी व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते तर त्याचं उत्तर त्याच्या गुलामीनं न मागता त्याला तेवढी मुक्तता आणि स्वातंत्र्य द्यायला हवं. प्रेमात कधीही बंधन नसावं, स्वातंत्र्य असावं, आदेश नसावा, समजूत असावी. आणि प्रेमात माझं नसावं, तर ते आपलं असावं. कारण शेवटी बघा, माणूस मालकीसाठी नाही, तर आपल्या आपल्यातल्या परस्परातल्या माणुसकीसाठी आणि प्रेमासाठी जगत असतो, हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.